पुण्यातील आयटी हब हिंजवडीला जोडणाऱ्या म्हाळुंगे नांदे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहन चालक आणि आयटी कर्मचाऱ्यांचा जीव मुठीत आलाय। काही खड्डे तब्बल 230 सेंटीमीटरपेक्षा अधिक असल्याचा दावा नागरिकांनी केला असून तात्पुरत्या डागडुजीमुळे पावसात परिस्थिती आणखीन गंभीर बनली आहे। खड्ड्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे। हिंजवडीच्या दिशेने जाणारा हा म्हाळुंगे नांदे रस्ता दररोज हजारो वाहनांची वर्दळ असणारा महत्त्वाचा मार्ग। मात्र सध्या या रस्त्याची अवस्था पाहिली तर हा रस्ता आहे की खड्ड्यांची मालिका असा प्रश्न पडतो। रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेत। काही खड्ड्यांची लांबी 230 सेंटीमीटरपेक्षा अधिक असल्याचा दावा स्थानिकांनी केलाय। पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्याने त्यांची खोली आणि धोकादायक स्वरूप लक्षात येत नाही। त्यामुळे दुचाकी स्वारांसाठी हा मार्ग विशेषतः जीवघेणा ठरत आहे। हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांचा दररोज या मार्गावरून प्रवास होतो। सकाळ संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी खड्डे चुकवताना वाहन चालकांची अक्षरशः कसरत होते। खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून काही महिन्यांपूर्वी एका महिलेचा या रस्त्यावर अपघात झाल्याचे स्थानिक सांगतात। माझा अपघात झाला म्हणजे त्यावेळेस तर खूपच भयानक परिस्थिती होती, कारण माझा हा पूर्ण म्हणजे चेहऱ्याचा डोळा माझा फार म्हणजे एकदम थोड्याशा याच्यावरनं वाचलेला आहे। जवळजवळ 27 ते 28 स्टिचेस होते, आता ते कमी झालं आहे, वर्षभर झालं। मला त्याच्यानंतर जवळजवळ 3 महिने घरात बसावं लागलं, हातापायाला लागलेलं होतं, बरंच हे झालं। आणि त्याच्यानंतर पण मी बऱ्याचदा आपल्या ज्या आहे मिसाळ, माधुरी मिसाळ, त्या नगर रचनाच्या अधिकारी आहेत, तर त्यांनाही जाऊन भेटले होते। त्यांनाही मी लेखी स्वरूपात पत्र दिलेलं आहे, म्हणजे असं नाही आहे की हे कुणाला माहिती नाही आहे हा भाग। रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून माती टाकून तात्पुरती डागडुजी केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। मात्र पावसात ही माती वाहून जाते आणि काही दिवसात पुन्हा परिस्थिती जैसे थे होते। त्यामुळे तात्पुरती मलमपट्टी नको तर कायमस्वरूपी रस्ता द्या अशी मागणी नागरिक करत आहेत। ऑनरेबल सीएम हे पीएमआरडीचे हेड आहेत। गेले 8 वर्ष हा विषय त्यांच्याकडे आहे आणि इथं ज्यावेळी म्हाळुंगे मान हायटेक सिटीचं उद्घाटन झालं त्यावेळी ऑनरेबल पीएम इथं होते, आम्ही स्वतः कार्यक्रमाला होतो। त्यावेळी असं वाटत होतं की ते एक नवीन टाउनशिप होईल। इतक्या वर्ष हा विषय प्रलंबित राहिला, शेतकऱ्यांना त्यावेळी विश्वासात घ्यायला पाहिजे होतं आणि निदान जो रस्त्याचा पार्ट आहे तेवढा जरी अलाइन करून तुम्ही जो कनेक्टिंग रोड द्यायला पाहिजे लोकांना, कारण का तुम्हाला आम्ही दुसरं काही मागत नाही आहे। आमच्या सोसायटीचं मेंटेन सगळं आम्ही करतोय, पाणी आम्ही विकत घेतोय, निदान आम्ही जिथं टॅक्स देतोय तिथपर्यंत जाण्यासाठी तरी तुम्ही आम्हाला एक बेसिक रस्ता देणं अपेक्षित आहे। या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। रस्त्याची जबाबदारी नेमकी कुणाची यावर प्रशासकीय यंत्रणांकडून एकमेकांकडे बोट दाखवले जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। दरम्यान एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागा होणार का असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। ये रोड किसके अथॉरिटी में आता है यही पता नहीं है। अगर पीएमसी के पास जाते हैं तो पीएमसी वाले बोलते हैं हमारे अंडर नहीं है, आप पीएमआरडी को बोल दो, और पीएमआरडी वाले बोलते हैं नहीं आपके सारे गांव जो है म्हाळुंगे को पकड़ के ये सारे के सारे पीएमसी में चले गए, हमारी कुछ अथॉरिटी बनती नहीं है। तो अभी इसका रिस्पॉन्सिबिलिटी कौन लेगा, ये रोड कौन बनाने वाला है, इसका हमें आज तक आंसर नहीं मिला है। तो हमको ऐसा लग रहा है कि हम पूना में रह के भी रिफ्यूजी जैसा लाइफ जी रहे, जो पीओके में लोग रहते वैसी स्थिति हमारी, ना हम भारत के ना पाकिस्तान के, वैसी स्थिति यहाँ पे है, ना हम फुटबॉल जैसे हमारा लाइफ चल रहा है यहाँ पे। नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता म्हाळुंगे नांदे रस्त्यावरील खड्ड्यांची तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी आणि दर्जेदार दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे। दुरुस्ती न झाल्यास स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। हिंजवडीसारख्या देशातील महत्त्वाच्या आयटी हबला जोडणाऱ्या रस्त्याची ही अवस्था असेल तर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणं स्वाभाविक आहे। आता मलमपट्टी करून खड्डे झाकले जाणार की कायमस्वरूपी रस्ता दुरुस्त होणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पुणे।